नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या तुरीच्या दाण्यांची आमटी दाखवणार आहे। तर चला मग कृतीकडे। इथे मी तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बघा, हे तुरीचे दाणे आमच्या घरचे झाडाचे आहेत। हे बघा किती छान आहेत ना। याला मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता याला भाजून घेऊ। हे दाणे आता कमी गॅसवरती भाजून घ्यायचे। मऊ होतपर्यंत याला चांगलं भाजू द्यायचं। इथे मी एका मिक्सर पॉट मध्ये वाटण रेडी करून घेते। आलं, लसूण पाकळ्या, एक मिरची आणि कोथिंबीर याला चांगलं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। हे बघा, दाणे व्यवस्थित भाजून झाले की याला मी काढून घेतलं। आता हे गरम आहे, याला थोडं थंड करून घेते। इथे मी 1.5 टमाटर पण भाजून घेतलाय, याची साल काढून घेतलेली आहे बघा। आता भाजलेल्या तुरीचे दाणे आणि टमाटर ह्या दोघांना पण आपण मिक्सर मधून काढून घेऊया। हे मिश्रण खूप बारीक करायचं नाही, एकदम आदळदादळ वाटायचं आहे, म्हणजे थोडंसं हे दाणे आपल्या दाताखाली यायला पाहिजे। बारीक मिश्रणाने ती चव येणार नाही, म्हणून हे थोडंसं घट्टसर असं वाटून घ्यायचं। इथे मी एका पातेल्यात तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यात मोहरी, जिरे टाकून घ्यायचे। हे तडतडले की थोडा कांदा टाकायचा, त्यानंतर थोडं हिंग, थोडा कढीपत्ता, त्यानंतर आपण जे आलं लसूणचं वाटण केलं ते टाकून द्यायचं। आता याला छान परतून घ्यायचं। हे बघा, मसाला चांगला शिजला की आता यात थोडं हळद टाकायची। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तिखट टाकायचं। मी यात एक मिरचीचा वापर केलाय, म्हणून मी थोडं तिखट कमी टाकते। आम्ही तिखट कमी खातो। थोडी धनेपूड। आता हे जिन्नस पूर्ण एकजीव करून घ्यायचे। हे मिक्सर मध्ये तुरीच्या दाण्याचं वाटण मी करून घेतलेलं, हे बघा असं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण मसाल्यामध्ये टाकून देऊया। हे बघा, मिश्रण याच्यात चांगलं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। आता यात आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण ओतायचं। किती पातळ घट्ट असं आपण आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकतो। मी आणखी थोडं पाणी टाकते। आपण ही आमटी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो। हे बघा, मोळून भाकरी मोळून, पोळ्या मोळून कशाही सोबत चांगलं वाटते। हे बघा, मला एवढं पातळ करायचं आहे, कारण की हे शिजली की आणखी थोडं घट्टसर होतं, म्हणून थोडं मी पाणी जास्त टाकलेलं आहे। आता याला कमी याच्यावरती चांगल्या पद्धतीने हळू गॅसवरती शिजू द्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकायचं विसरले होते, थोडंसं मी
बस. आता याला छान मिक्स करून घ्यायची आणि छान उकळू द्यायचं. ही बघा, आमटी छान उकडली की याला असा रंग येतो. तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ही आमटी करून बघा. खूप सुंदर होते, स्वादला पण खूप छान वाटते आणि रंगाला तर तुम्ही बघतच आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.